तालुका के गांजी में पहली से चौथी तक का स्कूल है। इस विद्यालय की पट संख्या 32 है। ऐसे में यहाँ सिर्फ 2 शिक्षकों के भरोसे ही स्कूल चल रहा है। एक शिक्षिका नाम मुंडे मैडम है और दूसरी शिक्षिका का नाम पवार है। मुंडे मैडम हर दिन स्कूल जाती है, लेकिन यहाँ पर पवार नामक शिक्षक लगातार अनुपस्थित रहते हैं। ऐसे में गांजी जिला परिषद स्कूल में खराब स्थिति पैदा हो गई है। छात्रों का भविष्य अंधकार में है। अभिभावकों को और स्कूल शिक्षा प्रबंधन समिति ने केज ग्रुप शिक्षा अधिकारी को शिकायत दर्ज कराई, लेकिन पवार नाम के शिक्षक के खिलाफ कोई कार्यवाही नहीं की गई। दिनकर पवार नामक शिक्षक 7 दिसंबर को विद्यालय जाते हैं और 8 से 12 दिसंबर तक हस्ताक्षर कर लगातार अनुपस्थित रहते हैं। चूँकि यह सब स्कूल शिक्षा प्रबंधन समिति और अभिभावकों के ध्यान में आ गया, फिर केज ग्रुप शिक्षा अधिकारी को विद्यालय में दूसरा शिक्षक देकर विद्यार्थियों के नुकसान से बचना चाहिए, अन्यथा चेतावनी दी गई है कि हमें स्कूल में ताला लगाना होगा और स्कूल कर शिक्षा अधिकारी कार्यालय में स्कूल खोलना होगा। केस से संवाददाता जयदत्त गायकवाड़ की रिपोर्ट। नमस्कार, मी गांधी रहिवासी समाधान माझी मुलगी शिकत आहे। तरी ह्या शाळा 4थी पर्यंत आहे। तरी माझी मुलगी इथं 2 शिक्षक आहेत, मॅडम मुंडे मॅडम आणि पवार सर। त्याच्यानंतर फक्त मॅडमच रेग्युलर शाळा करतात इथे, पवार सर शाळेत येत नाही। त्यांना दिवाळीच्या अगोदर 2 महिने शाळेत नव्हते। दिवाळीला सुट्ट्या लागायच्या 3 दिवस अगोदर फक्त त्यांना 3 दिवस रेग्युलर शाळा केली। त्यानंतर ते आले 4-5 दिवस नंतर शाळा केली। आता अजून 6 दिवस झाले, म्हणजे असे त्यांचं प्रत्येक वेळेस चाललेलं आहे। आम्ही ह्या विषयावर 2 वेळेस निवेदन दिलेलं आहे व्यवसायाला, तरी व्यवसायाला काही लक्ष दिलेलं नाही। असा विषय आहे की मग ते आम्हाला हे सर नाही पाहिजे शाळेत गावामध्ये, आम्हाला दुसरे सर नियोजन लावून द्यावा। किती दिवसापासून सर नाही का? सरला 5-6 दिवस झाले सर नाही दिली, आणि पहिले तर 2 ते 2.5 महिने ती सुट्टीवरच होती। यांचं काही लेखी नाही तर शाळेत माझी सुट्टी कशामुळे आहे, काय कारण आहे, काहीच कारण देत नाही, ते असेच निघून जाते। त्याच्यामुळं ते काय ते त्यांचं सगळे चौकशी करून आमचं इथे शाळेचं सरांचं नियोजन लावून द्यावं। आपण या संदर्भात गट शिक्षण अधिकारी कार्यालय केज यांच्याकडं रितसर 2 वेळा कारवाई केली, 2 वेळेस तर त्या कारवाईच्या अनुषंगाने अद्यापपर्यंत संबंधित कार्यालयाकडून काय कारवाई झाली? कार्यालयाकडून काहीच कारवाई झाली नाही। आपण त्यांना भेटलात? त्यांना 2 वेळेस दिले, त्याच्यानंतर काही भेट नाही, काही नाही। त्याच्यानंतर तिसरी किती वेळेस ते देणार? 2 वेळेस निवेदन दिल्यानंतर त्यांचं काम आहे ना, त्यांचं काहीतरी हालचाल पाहिजे ना। सर येत ना, दिवाळीचं 2-3 दिवस, समजा दिवाळीचा 1 महिना सुट्ट्या असतात ना, 3 दिवस अगोदर येते। त्यांना माहिती आहे 3 दिवसांना सुट्ट्या लागणार आहे, मग कशासाठी यायचं 3 दिवस अगोदर शाळेत? ते 3 दिवस पण सुट्ट्याच घ्यायच्या ना। हे असे गोष्ट आहे की मग करायचं काय ह्याच्यासाठी? मग आम्ही 2 वेळेस निवेदन दिलं का, त्याच्यावर काहीच हालचाल नाही कोणाची, असा विषय आहे। त्यामुळं आता डायरेक्ट हे निर्णय घेतला आहे। त्यामुळे तुम्ही आता पुढचं काय होतं व्यवसायाला अजून एकदा बोलू, नाही पण मग जर सर आले नाही तर मग शाळेला कुलूप लावून आणि सगळे जे आहेत ते पी ऑफिसला मुलं घेऊन जातात, तिथं शिकवते। त्या पलीकडे काय करू शकत नाही। मी जाधव उद्धव वंशी, शिरगाव गांधी, मी शाळेत शिक्षण समितीचा अध्यक्ष आहे इथल्या शाळेचा। आता आमच्या शाळेमध्ये असं झालं की 7/7/2023 मध्ये आमच्या इथं 2 जागा आहेत शाळेमध्ये, इथे शिक्षकाच्या शाळेमध्ये। त्यातील एक शिक्षक 7 तारखेला एक्सपायर झालेले आहेत। त्यामुळे इथं विद्यार्थ्याची शैक्षणिक म्हणजे हेळसांड व्हायली, विद्यार्थ्याची फार नुकसान व्हायले। त्याच्यासाठी आम्ही वारंवार DO ऑफिसला तक्रार देऊन सुद्धा आमची कोणतीही दखल घेतलेली नाही त्यांनी। त्याच्यामुळं याच्यावर काहीतरी शासनानं हे निर्णय घ्यावा ही आमची विनंती गावकऱ्यातर्फे, शालेय शिक्षण व्यवस्थापनातर्फे। तर असं आम्ही 2 पोस्ट सुद्धा दिले तिथं DO ऑफिसला घेऊन, त्यामुळे आमची काही कोणती दखल घेतलेली नाही त्यांनी। त्याच्यावर काहीतरी शासनानं निर्णय घ्यावा। नाहीतर 2-4 दिवसामध्ये जर शाळेला आमच्या शिक्षकांना दिला तर आम्ही येत्या सोमवारी शाळेला कुलूप लावण्याचे गावकऱ्यातर्फे। बरं, आता आपल्या शाळेला किती शिक्षक आहेत? आपल्या शाळेला 2 शिक्षकाची जागा आहे। त्यातील एक शिक्षक एक्सपायर झाल्यामुळं आता एकट्या मॅडम कामकाज करतात, पण त्यांच्यावर फार लोड यायला आहे सध्या। त्यामुळे ती काय विद्यार्थ्यांकडे काय लक्ष लागणार येते म्हणून आज रोजी आपल्या या शाळेवर किती शिक्षक कार्यरत आहेत? एकच शिक्षक आहे सध्या।
सध्या पण आमच्या शाळेला दोन शिक्षक अजून एक शिक्षक नियुक्त केलेला होता पवार सर म्हणून. हा ते काही शाळेवर येत नाहीत. हा. असे म्हणजे आलो गेलो बिगर दरवाजा ते आता निघून जातात असं म्हणजे त्यांचं चाललेलं आहे. आपण म्हणतात सध्या आपल्या शाळेवरती आता कार्यरत आहेत sir. नाही म्हणजे नियुक्त आहेत पण इथं शाळेवर काही येत नाहीत ते अधून मधून. आता किती दिवसापासून ते शाळेवर नाही? आता सध्या 8 दिवस झालं म्हणजे आता एक माग येतच नाहीत आणि त्यांची काही नियोजित राजा दिलेली नाही. याच्याविषयी आपण आता व्हिडिओ साहेबांकडे सकाळी मी भेटून आलो बीएड सकाळी पण त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मी त्यांनी डीएडची का बीएडची परीक्षा तिकडे पाठवलंय. मी विचारलं त्यांनी बी की त्यांची काय रजा आहे का. नाही म्हणजे त्यांनी मीच पाठवलंय 2 दिवसांनी शाळेवर येतील असं